नमस्कार मित्रांनो, 24 मेच्या प्रोमध्ये किचनमध्ये दामिनी पारूला धमकी देत असते। हे सगळं प्रीतू बघतो आणि आईल्याकडे पळतच जातो आणि म्हणतो, आई पटकन चल। आईल्या म्हणते, प्रीतू अरे काय झालं ते तरी सांग। तो ताई तू चल तर तुला सगळं कळेल। आता प्रीतू आणि आईल्या किचनमध्ये येत असतात। दामिनी पारूला म्हणत असते, तू मला मूर्ख नाही बनवू शकत। हात करत म्हणते, ते आईल्या वहिनीला बनवू शकते। तिचं बोलणं ऐकून आईल्याला खूप राग येतो। दामिनी म्हणते, समजतंय ना, पण पारू मात्र शांतपणे ऐकत असते। आता आईल्या मोठ्याने ओरडते, काय चाललं इकडे। आता दामिनीचं बोट जसं पारूला दाखवत असते तसंच राहतं आणि ती घाबरून मागे बघायला लागते। तर आईल्या आणि प्रीतू उभा असतात। आईल्या पुन्हा रागात तिला म्हणते, काय चाललं इकडे। आता दामिनी विचार करते आणि पारूकडे बघते आणि म्हणते, ही ना, ही आपल्या आदित्याला, आपल्या साध्या भोळ्या आदित्याला अहो नादाला लावते तिच्या। दामिनी बोलत असते आणि आईल्या त्या दोघींकडे येत असते। दामिनीच्या बोलण्यामुळे पारूला आईल्याची खूप भीती वाटत असते। आता आईल्या येते आणि पारूकडे बघत असते। पारूला काय करावं तेच कळत नाही आणि ती खाली बघायला लागते। आईल्या पारूकडं रागाने बघत असते। आता दामिनीला खूप मजा येते। ती गालातल्या गालात हसत असते आणि मनात म्हणते, आता ह्या मोलकरणीची चांगलीच मजा येणार। दामिनी म्हणतात मला दामिनी। आता आईल्या वहिनी हिला घराच्या बाहेरच फेकणार। पण आईल्या पारूकडं रागाने बघत असते आणि अचानक दामिनीकडे बघायला लागते। आता मात्र दामिनीची पळताभुई थोडी होते आणि प्रीतू हसायला लागतो। आईल्या म्हणते, दामिनी तू काही सुधारणार नाही। तुला काय वाटलं, तू मला पारूबद्दल काहीही सांगशील आणि मी ऐकणार। अगं तू किती खोटारडी ना, हे मला चांगलंच माहिती आहे। आणि दामिनी मी तुला पहिलेच सांगितलं होतं, ही तुझी शेवटची संधी। दामिनी तू वहिनी। आईल्या म्हणते, एक शब्दही बोलायचा नाही। आता दामिनीला काय शिक्षा मिळणार याचे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।